श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 92। पांड्याच्या स्वप्नातील नामाचा स्वीकार। पांडा सर्वज्ञांबद्दल वेडे वाकडे बोलायचा। ही नागूबाई आणि हंसूबाई या दोघी बुलल्या आमचा पर्यवतीचा मार्ग नासला असे वाईट शब्द बोलत असे। एके दिवशी पांड्याला भयानक स्वप्न पडले। दोघे जण आले, त्यांचे अकराळ विक्राळ शरीर, पिंजारलेले केस, गुंजासारखे लाल डोळे, खांद्यावर मुदगल असे आले आणि पांड्याला क्रोधाने म्हणू लागले, अरे हे साक्षात परमेश्वर अवतार द्वारावतीकार श्री चांगदेव राऊळ आहेत आणि तू त्यांच्याबद्दल वेडे वाकडे बोलतोस। असे म्हणून ते मुदगलाने मारायला जायचे तेव्हा सर्वज्ञ आडवे यायचे व नका मारू बिचाराला तो ओळखत नाही असे म्हणायचे। पुन्हा ते म्हणायचे, अरे हे साक्षात परब्रह्म परमेश्वर द्वारावतीकार श्री चांगदेव राऊळ, त्यांच्याबद्दल तू असे का बोलतोस। असे म्हणून मुदगलाने मारायला त्यांच्यावर धावून जात तेव्हा सर्वज्ञ आडवे येत व नका मारू बिचाऱ्याला, त्याला माहीत नाही असे म्हणायचे। अशा प्रकारे रात्रभर स्वप्नाद्वारे दुःख भोगले। सकाळी उठले आणि व्याकुळतेने म्हटले, अवो नागूबाई, अवो हंसूबाई, इकडे या हो। तेव्हा बाईसा म्हणाली, जा ग हंसूबाई, पहा बरं पांडा बोलवत आहे। हंसूबाई गेली। तिला पाहून पांडाने म्हटले, अवो हंसूबाई, नागूबाईला पाठव ग बाई। हंस राजा परत गेली आणि बाईसाला सांगितले की पांडा तुम्हाला बोलवत आहे। बाईसा गेली। तिला पांडाने म्हटले, अवो आपल्या सर्वज्ञांना बोलव ग बाई। आणि तिला हर्ष झाला व सर्वज्ञांना बोलवण्यासाठी आली आणि म्हटले, बाबा पांडा आपल्याला बोलवत आहे। सर्वज्ञ गेले, ओट्यावर बसले। पांडाने सर्वज्ञांना दंडोते घातले, श्रीचरणा लागला व म्हटले, आवो बायांनो, हे कोण असे तुम्हाला माहीत नाही। हे साक्षात परब्रह्म परमेश्वर अवतार द्वारावतीकार श्री चांगदेव राऊळ। असे म्हणून रात्री स्वप्नात पाहिलेले सर्व सांगितले। तेव्हा बाईसाने सर्वज्ञांना विचारले, बाबा आपले नाव काय। सर्वज्ञांनी सांगितले, बाई पांडा म्हणत आहे तेच। पांडाने म्हटले, जी मला आपल्या ताटातील थोडासा प्रसाद व चरणोदक द्यावे जी। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।